नमस्कार. हनुमान चालीसाचे पठण करताना या चुका तुम्ही केल्यावर घरामध्ये अनर्थ होऊ शकतो. हनुमान चालीसा पठण करण्याचे अनेक फायदे आहेत. हनुमानाला समर्पित हनुमान चालीसाचे विशेष महत्त्व आहे. हनुमान चालीसाचे दररोज पठण केल्याने भीती, नकारात्मकता, अडथळे दूर होतात. परंतु जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने हनुमान चालीसाचा जप केला तर तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते, तोटा होऊ शकतो. अशा परिस्थितीत हनुमान चालीसाचे पठण करण्याचे काही नियम आज आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या चुका टाळल्या पाहिजे तेही सविस्तरपणे पाहूया. त्यासाठी माहिती कंटिन्यू ऐकत राहा. भक्तांना असा विश्वास आहे की जेव्हा हनुमान चालीसाचे पठण खऱ्या भक्तिभावाने, शुद्ध मनाने केले जाते तेव्हा भगवान हनुमान सर्व दुःख, भीती दूर करतात, आशीर्वाद देतात. योग्य रीतीने आणि लक्षपूर्वक वाचन केले नाही तर त्याचे परिणाम अशुभ ठरू शकतात. बजरंगबलीचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहील. हनुमान चालीसाचे पठण केल्याने आजूबाजूचा परिसर शुद्ध असतो. केवळ आपले शरीरच नव्हे तर आपलं मनही स्वच्छ आणि शुद्ध होतं. स्नान केल्याशिवाय कधीही हनुमान चालीसाचे पठण करू नका. नेहमी आंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला. जिथे घाण असेल अशा ठिकाणी पठण करू नका. हनुमानजीशी खोलवर संपर्क साधण्यासाठी शांत आणि शुद्ध मनाने नामजप करा. काही लोकांना हनुमान चालीसाचे शब्द नीट येत नाही. अशा परिस्थितीत ते चुकीच्या शब्दाचा उच्चार करतात. हनुमान चालीसाचे प्रत्येक शब्दात आध्यात्मिक शक्ती आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? अशा परिस्थितीत प्रत्येक अक्षराचा उच्चार स्वच्छ आणि योग्य पद्धतीने करा. पूर्ण लक्ष देऊन आणि निष्ठेने वाचा. भरकटलेले मन प्रार्थनेत आध्यात्मिक प्रभाव कमकुवत करते. मजेसाठी हनुमान चालीसाचे पठण करू नका. आपण जलद किंवा किती वेळा मजकूर पाठवला हे महत्त्वाचे नाही. हनुमान चालीसेवर तुमचा किती विश्वास आहे, किती प्रामाणिकपणाने तुम्ही भक्ती करता हे जास्त महत्त्वाचे आहे. हनुमान चालीसाचे जप नेहमी हळूहळू करावा. हनुमान चालीसाचे पठण करताना तुळशीदासाचे नाव घ्या. याचे कारण म्हणजे त्यात एक ओळ आहे, तुलसीदास सदा हरी चेरा, के जाई नाथ हृदय मा डेरा. बरेच लोक तुळशीदासाचं नाव घेत नाहीत किंवा चुकीचा उच्चार करतात. यांचे नाव नेहमी आदराने घ्या, कारण त्यांनीच हनुमान चालीसाची रचना केली. उपासना करताना ध्यान कधीही इकडे तिकडे भटकू देऊ नका. हनुमान चालीसाचे पठण करताना हीच गोष्ट लक्षात ठेवा, मनात कोणतेही लक्ष विचलित होऊ देऊ नका. लक्ष केंद्रित करा. हनुमान चालीसाचे पठण करण्यापूर्वी श्रीरामाचेही स्मरण करायला विसरू नका. त्यानंतर बजरंगबलीचे चिंतन करा. जर तुम्ही मेसेज केला तर फोन जवळ ठेवू नका. त्यावर गप्पा मारू नका, बोलू नका. त्यामुळे मोबाईल शक्यतो दूर ठेवा. गोस्वामी तुलसीदास रचित 24 चौपिया नियमित पठण केल्याने खालीलप्रमाणे फायदे होतात. भीती आणि तणावातून मुक्ती. हनुमान चालीसाचे भूत पिशाच निकट नाही ओवे, महावीर जब नाम सुनावे या ओळीनुसार याचे पठण केल्याने मनातील भीती, नकारात्मक विचार, भीतीदायक स्वप्नापासून सुटका मिळते. आत्मबल वाढून व्यक्तीला निर्भय बनवते. मानसिक शांती आणि एकाग्रता. आजच्या धगधकीच्या जीवनामध्ये तणाव कमी करण्यासाठी हनुमान चालीसा प्रभावी ठरते. याचे लयबद्ध पठण केल्याने मेंदूला शांतता मिळते आणि विद्यार्थ्यांना एकाग्रता वाढवण्यास मदत होते. आरोग्यात सुधारणा. नायसे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा या ओळीने श्रद्धेनुसार आजारपणापासून मुक्ती मिळते. मुक्ती देणाऱ्या मानल्या जातात. नियमित पठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. संकटाचे निवारण. हनुमानाला संकटमोचन म्हटले जाते. जीवनात येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी, शनीच्या 7.5चा प्रभाव कमी करण्यासाठी हनुमान चालीसाचे पठण अत्यंत फलदायी आहे, ज्यामुळे जीवनात शिस्त येते आणि ईश्वरप्रती भक्ती वाढते. मित्रांनो, हनुमान चालीसाचे पठण करताना या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये या गोष्टींनी सकारात्मक बदल घडून येतील. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.